आज आपण डॉक्टर राहुल खरात यांच्या 7 अपील्स 1 वॉर्निंग या लेखाची समीक्षा करणार आहोत. यात पंतप्रधानांच्या 7 आवाहनांमागे भारताची आर्थिक असुरक्षितता कशी दडलीय यावर चर्चा केलीय. तर वेळ न दवडता थेट पहिल्या मुद्द्यावर येऊया. मला ना हा लेख वाचताना असं जाणवलं की यात नागरिकांच्या वर्तणुकीवर खूप जास्त भर दिलाय. पण ह्या समस्यांमागे ज्या संरचनात्मक आणि धोरणात्मक त्रुटी आहेत त्याकडे लेखकाने थोडं दुर्लक्ष केलंय असं नाही वाटत? हो, अगदी बरोबर. म्हणजे मलाही हेच जाणवलं. हा दस्तऐवज हे अत्यंत प्रभावीपणे मांडतो की इंधन किंवा सोनं यांची आयात कमी करण्याची जबाबदारी पूर्णपणे नागरिकांवर आहे. पण यात तो जो समतोल असायला हवा ना, तो नाहीये. समतोल म्हणजे नेमका कोणता समतोल म्हणताय तुम्ही? म्हणजे एकीकडे नागरिकांचा अतिवापर आणि दुसरीकडे सरकारी धोरणांचे अपयश. आता उदाहरणार्थ सार्वजनिक वाहतुकीचाच मुद्दा घ्या ना. लेखात म्हटलंय की लोकांनी स्वतःचे गाड्या वापरू नयेत, त्याऐवजी बस किंवा ट्रेनने प्रवास करावा. पण लोक असं का करत नाहीत याचा थोडा सखोल विचार लेखकाने करायला हवा होता. राईट. म्हणजे लोक फक्त सवय आहे किंवा तो प्रतिष्ठेचा मुद्दा आहे म्हणून स्वतःची गाडी वापरत नाहीत. अगदी तेच. आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मुळातच कोलंबलेली आहे. आता मुंबईच्या लोकलचं उदाहरण घ्या. ती आधीच तिच्या क्षमतेपेक्षा दुप्पट तिप्पट गर्दी वाहून नेतीये. किंवा टियर 2 शहरांमधली बस व्यवस्था पहा. तिथे वेळेची कोणतीही शाश्वती नसते. हो, म्हणजे सरकारने सार्वजनिक वाहतुकीचं जाळं मजबूत न करता फक्त लोकांना आवाहन करणं हे कुठेतरी धोरणात्मक अपयश आहे आणि लेखकाने ते ठळकपणे मांडायला हवं होतं. बरोबर? एक्झॅक्टली. माझी पहिली सूचना हीच असेल की लेखकाने हा दृष्टिकोन थोडा संतुलित करावा. म्हणजे जेव्हा तुम्ही लोकांना त्यांच्या सवयी बदलायला सांगता तेव्हा त्या सवयी ज्या व्यवस्थेमुळे निर्माण झाल्यात ना, त्या व्यवस्थेचं अपयशही लेखात यायला हवं. यामुळे लेखाचा मूळ युक्तिवाद एकांगी न वाटता अधिक भक्कम होईल. याच संदर्भात ना मला त्या दस्तऐवजातल्या खाद्यतेलाच्या मुद्द्याची आठवण येते. तिथे एका ओळीत असं म्हटलंय की देशांतर्गत कृषी धोरणं स्वयंपूर्णता मिळू शकली नाहीत याचीही अप्रत्यक्ष कबुली असू शकते. म्हणजे लेखकाला या धोरणात्मक त्रुटीची जाणीव आहे. हो, पण त्यांनी तो मुद्दा तिथेच तसाच सोडून दिलाय. तो विकसित नाही केला. तेच तर. मला असं वाटतं की हा मुद्दा फक्त एका ओळीत न सोडता या संपूर्ण परिस्थितीचा एक मुख्य आधारस्तंभ म्हणून याकडे कसं पाहता येईल. हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. म्हणजे खाद्यतेल आयात कमी करण्याच्या आवाहनावर बोलताना आपण आजही पामतेलासाठी इंडोनेशिया किंवा मलेशियावर का अवलंबून आहोत याच्या मुळाशी जाणं अपेक्षित होतं. म्हणजे कृषी अर्थशास्त्राच्या बाजूने विचार करायचा म्हणताय तुम्ही? हो, म्हणजे शेतकरी तेलबियांची लागवड का करत नाहीत? कारण त्यांना गव्हाला किंवा तांदळाला जशी हमीभावाची म्हणजे MSPची सुरक्षा मिळते तशी तेलबियांना मिळत नाही. दुसरं म्हणजे सिंचनाचा अभाव आणि हवामान बदलाचा धोका आहेच. बरोबर. म्हणजे जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांना तेलबिया पिकवण्यासाठी आर्थिक सुरक्षा देत नाही तोपर्यंत फक्त नागरिकांना तळलेले पदार्थ कमी खा असं सांगून हा प्रश्न सुटणार नाहीये. अगदी बरोबर. जेव्हा लेखक ही हमीभावाची आणि कृषी धोरणांची बाजू विस्तृतपणे मांडेल ना, तेव्हा तो लेख फक्त नागरिकांना दिलेला उपदेश न राहता देशाच्या अर्थव्यवस्थेचं खरंच सखोल विश्लेषण बनेल. हे एकदम पटण्यासारखं आहे. पण मला सांगा, आपण धोरणांवर तर बोललो, पण समजा उद्या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी ठरवलं की आपण ही सगळी आवाहने तंतोतंत पाळायची, तर खरंच सगळं सुरळीत होईल का? मला वाटतं इथेच खरी गोम आहे आणि लेखाचा पुढचा टप्पा थोडा कमकुवत वाटतो. हो, कारण या विश्लेषणात या 7 आवाहनांचे जे अनपेक्षित आर्थिक परिणाम आहेत ना, ते आणि त्यातील विरोधाभास सखोलपणे मांडण्याची खूप मोठी संधी होती, जी लेखकाने गमावलीये. हो ना. म्हणजे सध्याच्या स्वरूपात हा लेख बहुतांश ठिकाणी या आवाहनांचे फक्त फायदे सांगतो आणि ती न पाळल्यास काय एकांगी धोके आहेत ते स्पष्ट करतो. तेच तर. आता वर्क फ्रॉम होमचं उदाहरण घ्या. वर्क फ्रॉम होममुळे व्यावसायिक रिअल इस्टेटवर किंवा रस्त्यावर चहा नाश्ता विकणाऱ्यांवर कसा परिणाम होईल हे लेखात आलंय. पण ही खूप वरवरची निरीक्षणं आहेत. मग यात आणखी काय यायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे बघा, जर लोकांनी इंधन आयात कमी केली तर परकीय चलन वाचेल, हे नक्की. पण दुसरीकडे देशांतर्गत अर्थव्यवस्थेचं जे मोठं नुकसान होईल त्याचा तुलनात्मक विचार, ज्याला आपण अर्थशास्त्रात ट्रेड ऑफ म्हणतो, तो यात कुठेच दिसत नाही.
आता जे लोक अर्थशास्त्राच्या तांत्रिक शब्दांशी फारसे जोडलेले नाहीत, त्यांच्यासाठी हा जो ट्रेड ऑफ तुम्ही म्हणताय, तो नेमका काय असतो आणि तो या लेखात कसा यायला हवा, हे थोडं सोपं करून सांगाल? नक्कीच. ट्रेड ऑफ म्हणजे थोडक्यात एका गोष्टीचा फायदा मिळवण्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीचं करावं लागणारं नुकसान. जसं एखाद्या डाएटप्रमाणे. तुम्ही वजन कमी करण्यासाठी जेवण कमी करता, पण त्यामुळे शरीरातली ताकदही कमी होते ना? हां, ते बरोबर आहे. मग इंधनाच्या बाबतीत हे कसं लागू होतं? जो प्रचंड मोठा टॅक्स मिळतो तो अचानक कमी होईल आणि हाच पैसा सरकार रस्ते बांधणे किंवा कल्याणकारी योजनांसाठी वापरते. अरे हो, म्हणजे तो पैसा थांबला की तिथे थेट रोजगार बुडतील. एक्झॅक्टली. शिवाय ऑटोमोबाईल सेक्टर जे लाखो लोकांना रोजगार देतं तिथे गाड्यांची विक्री कोसळेल. म्हणजे परकीय चलन वाचवण्याच्या नादात आपण देशांतर्गत मंदीला निमंत्रण देत असू शकतो, हे लेखकाने मांडायला हवं होतं. हा विरोधाभास खरोखरच धक्कादायक आहे आणि तो जर लेखात आला तर वाचकांना नक्कीच विचार करायला लावणारा ठरेल. म्हणूनच माझी सूचना आहे की हे प्रत्येक आवाहन एका दुधारी तलवारीसारखं कसं आहे, हा विरोधाभास अधिक ठळकपणे मांडा. अर्थशास्त्र म्हणजे फक्त फायदे मोजणं नाहीये, एका निर्णयाची दुसऱ्या क्षेत्राला काय किंमत मोजावी लागते हे दाखवून देणं गरजेचं असतं. ह्याच विरोधाभासाचा धागा पकडून मला ना त्या सोने खरेदीच्या मुद्द्यावर यायचंय. लेखात स्पष्टपणे सोन्याला डेड ॲसेट म्हटले आणि लोकांनी सोनं घेऊ नये असं युक्तिवाद केलाय. हो, ते मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने बरोबर आहे. म्हणजे डेड ॲसेट म्हणजे असा पैसा जो अर्थव्यवस्थेत फिरत नाही, ज्यामुळे नवीन कारखाने उभे राहत नाहीत किंवा रोजगार निर्माण होत नाही. जसं की घरातल्या तिजोरीत ठेवलेलं सोनं. हो, ते अर्थशास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे. पण सामान्य माणसाचा विचार करा ना. जेव्हा संकट येतं किंवा महागाई वाढते तेव्हा सामान्य माणसासाठी सोने हाच एकमेव आर्थिक आधार असतो. अगदी बरोबर. मग सुरक्षिततेच्या शोधात असलेल्या जनतेला सरकारने फक्त एका आवाहनाद्वारे इतर वित्तीय पर्यायांवर विश्वास ठेवायला लावणं खरंच शक्य आहे का? मला वाटतं लेखकाने या वास्तवाकडे पूर्णपणे पाठ फिरवलीय. हो, आणि तुम्ही बरोबर त्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंय. सोने न खरेदी करणे या मुद्द्याचं विश्लेषण करताना लेखकाने फक्त तो मॅक्रो इकॉनॉमिक्सचा चष्मा वापरलाय. तुम्ही जो प्रश्न विचारलात ना, तोच या लेखाचा गाभा बनायला हवा होता. म्हणजे लोक वित्तीय बाजारपेठेत किंवा बँकांमध्ये गुंतवणूक का करत नाहीत यावर फोकस असायला हवा. हो ना, कारण त्यांना तिथे सुरक्षितता वाटत नाही. बँका बुडाल्याच्या बातम्या येतात, शेअर बाजारात नेहमीच अस्थिरता असते आणि महागाई तर सतत वाढत असते. त्यामुळे लोकांचा या संस्थात्मक यंत्रणांवरचा विश्वास उडालेला असतो. म्हणजे सोनं खरेदी करणं ही केवळ हौस नसून ती व्यवस्थेवर अविश्वास दाखवण्याची एक पद्धत आहे असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी तेच. लोकांच्या मनातली ही भीती आणि वित्तीय बाजारावरील विश्वासाचा अभाव यावर लेखकाने प्रकाश टाकायला हवा. लोक सोने केवळ परंपरेसाठी घेत नाहीत, तर ती त्यांची आर्थिक असुरक्षिततेविरुद्धची ढाल असते. राईट. आणि जोपर्यंत सरकार महागाईवर नियंत्रण मिळवत नाही आणि बँकिंग व्यवस्था सुरक्षित करत नाही, तोपर्यंत लोक डेड ॲसेटमध्येच पैसा अडकवून ठेवणार. नक्कीच. हा विश्वास विरुद्ध अर्थशास्त्र असा संघर्ष जर स्पष्ट केला तर ते विश्लेषण खूप जास्त वास्तववादी वाटेल. आणि मला वाटतं स्वदेशी उत्पादनांच्या बाबतीतही असंच काहीसं आहे. म्हणजे स्वदेशी उद्योगांना चालना देण्याचं आवाहन ऐकायला खूप छान वाटतं, पण जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांचा दर्जा, गुणवत्ता आणि त्यांची किंमत यातील जो वास्तविक संघर्ष आहे ना, त्यावर लेखात काहीच भाष्य नाहीये. हो, हे खूप महत्वाचं निरीक्षण आहे तुमचं. कारण जर एखादी परदेशी वस्तू स्वस्त असेल आणि जास्त काळ टिकणारी असेल आणि स्वदेशी वस्तू महाग आणि कमी दर्जाची असेल, तर फक्त देशाभिमानाच्या नावावर सामान्य माणूस आपल्या खिशाला किती काळ कात्री लावणार? हो, हा थेट भावनिक आवाहन विरुद्ध कौटुंबिक बजेट असा संघर्ष आहे. लेखकाने याकडे नक्कीच लक्ष वेधायला हवं की उद्योगांनी स्वतःची गुणवत्ता वाढवल्याशिवाय फक्त स्वदेशीच्या टॅगवर ग्राहकांना गृहीत धरणं दीर्घकाळ टिकणारं नाहीये. अगदी बरोबर. आता आपण ना या सर्व आवाहनांच्या एकत्रीकरणाबद्दल आणि लेखाच्या रचनेबद्दल थोडं बोलूया. हे सगळे गुंतागुंतीचे आणि विरोधाभासी परिणाम पाहताना मला एक गोष्ट प्रकर्षाने खटकलीय. कोणती? म्हणजे ह्या लेखात सर्व 7 आवाहने एकाच पातळीवर मांडली आहेत. पण त्यातील काही फक्त अल्पकालीन वैयक्तिक निर्णय आहेत, तर काही अत्यंत गुंतागुंतीची आणि दीर्घकालीन संरचनात्मक स्थित्यंतरे आहेत. हो, हा मलाही या संपूर्ण विश्लेषणाचा रचनात्मक ढाचा विस्कळीत करणारा सर्वात मोठा कमकुवत दुवा वाटला.
म्हणजे तुम्ही जर नीट पाहिलं तर परदेश प्रवास टाळणे, वर्क फ्रॉम होम करणे किंवा पुढचं 1 वर्ष सोने न घेणे हे सामान्य नागरिकांच्या हातातील तात्काळीचे निर्णय आहेत. बरोबर. एखादा नागरिक आज ठरवून उद्यापासून त्याची अंमलबजावणी करू शकतो. हो, पण नैसर्गिक शेतीकडे वळणे हे आवाहन तुम्ही या वैयक्तिक निर्णयांच्या रांगेत कसं बसवू शकता? तेच तर, म्हणजे ही 2 पूर्णपणे वेगळी परिमाणे आहेत आणि त्यांना असं एकत्र केल्यामुळे वाचकाच्या मनात एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो, ज्याला आपण कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणतो तसा काहीसा प्रकार इथे होतोय. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही एका ओळीत वाचकाला सांगताय की कार वापरू नका आणि पुढच्याच ओळीत सांगताय रासायनिक खते वापरू नका. हे वाचायला खूपच विचित्र वाटतं. हो, आणि हा गोंधळ दूर करण्यासाठी ना आपण नैसर्गिक शेतीमागचं विज्ञान आणि अर्थशास्त्र समजून घेतलं पाहिजे. आता हरित क्रांतीनंतर भारताने रासायनिक खतांचा वापर का सुरू केला? कारण आपल्याला कोट्यावधी लोकांची अन्नाची गरज भागवायची होती. हो, आणि आज खतांवर प्रचंड मोठा सरकारी अनुदान पण आहे. एक्झॅक्टली. जर शेतकऱ्याने फक्त एका आवाहनाला प्रतिसाद देऊन उद्यापासून खते आणि डिझेल वापरणं थांबवलं तर काय होईल? शेतीचं उत्पादन एका झटक्यात निम्म्यावर येऊ शकतं. देशात अक्षरशः अन्नबाणी येऊ शकते. बापरे. म्हणजे शहरी माणसाने कार न वापरणे हा त्याच्या जीवनशैलीचा प्रश्न आहे, पण शेतकऱ्याने खते न वापरणे हा त्याच्या आणि देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. हे 2 मुद्दे एकाच मापाने तोलणं पूर्णपणे चुकीचं आहे. अगदी तंतोतंत. या बदलासाठी ना अनेक दशकांचं संशोधन, शेतकऱ्यांना द्यावा लागणारा आर्थिक आधार आणि संपूर्ण कृषी व्यवस्थेची पुनर्रचना आवश्यक आहे. आणि म्हणूनच ही सर्व आव्हाने एकाच पातळीवर मांडणे चुकीचे ठरते. मग यावर तुमची लेखकाला काय सूचना असेल? माझी लेखकाला अत्यंत ठोस सूचना अशी आहे की आव्हानांची त्यांच्या कालमर्यादेनुसार म्हणजे टाईमलाईन्सनुसार आणि अंमलबजावणीच्या घटकानुसार स्पष्ट विभागणी करा. मग ही विभागणी प्रत्यक्षात कशी दिसायला हवी असं तुम्हाला वाटतं? तुम्ही याची काही उदाहरणे देऊ शकाल का? हो, नक्कीच. लेखकाने संपूर्ण लेखाची 2 मुख्य आणि स्पष्ट भागांत विभागणी करण्याचा विचार करावा. पहिला भाग असावा नागरिकांसाठी अल्पकालीन आणि वर्तणुकीतील उपाय, ज्यामध्ये मग ते वर्क फ्रॉम होम किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर हे मुद्दे येतील, बरोबर? हो, परदेश प्रवास टाळणे आणि सोने खरेदी टाळणे हे पण त्यात येईल. हे असे निर्णय आहेत जे नागरिक लगेच घेऊ शकतात आणि ज्याचा तात्काळ परिणाम आयातीवर दिसू शकतो. आणि मग दुसरा भाग हा त्या दीर्घकालीन धोरणांसाठी असेल. होय, दुसऱ्या भागाचं शीर्षक असू शकतं दीर्घकालीन आर्थिक आणि संरचनात्मक धोरणे, ज्यामध्ये स्वदेशी उत्पादनांचा दर्जा सुधारणे आणि नैसर्गिक शेतीकडे होणारा प्रवास यांचा समावेश असेल. अरे वा. यामुळे वाचकाला एकदम स्पष्ट होईल की कोणती आवाहनं लगेच परिणाम देतील आणि कोणत्या आवाहनांसाठी मोठा संरचनात्मक संघर्ष करावा लागेल. हो, आणि ही विभागणी केल्याने लेखाचा फ्लो खूप सुधारेल. सध्याच्या रचनेत वाचक एका परिच्छेदात सोने खरेदीबद्दल वाचतो आणि पुढच्याच परिच्छेदात अचानक खतांच्या अनुदानावर जातो. यामुळे विचारांची साखळी तुटते. राईट. जर आपण त्यांना अल्पकालीन विरुद्ध दीर्घकालीन अशा तार्किक क्रमाने मांडलं तर लेखकाचा जो मुख्य युक्तिवाद आहे तो अधिक ठळकपणे आणि प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचेल. मला वाटतं ही विभागणी केल्यावर दस्तऐवजाला एक अतिशय चांगली वैचारिक गती मिळेल. वाचकाला सोप्या वैयक्तिक बदलांकडून कठीण अशा राष्ट्रीय पातळीवरील बदलांकडे नेणारा एक प्रवास त्यात दिसेल. तर आपण आता आजच्या ह्या सखोल चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया. हो, नक्कीच. या अत्यंत माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या दस्तऐवजाला अधिक परिपूर्ण आणि अचूक करण्यासाठी आपण प्रामुख्याने 3 मुख्य गोष्टींवर भर देण्यास सुचवलं आहे. पहिलं म्हणजे केवळ नागरिकांच्या वर्तणुकीवर अवलंबून न राहता सार्वजनिक वाहतूक किंवा कृषी क्षेत्रातील हमीभावासारख्या सरकारमधील धोरणात्मक त्रुटींचा सखोल विचार करणे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या 7 आवाहनांचे जे अनपेक्षित आर्थिक परिणाम आणि ट्रेड ऑफ्स आहेत ते अधिक स्पष्टपणे मांडणे. जसं की इंधन आयात कमी केल्यास ऑटोमोबाईल आणि पायाभूत सुविधा क्षेत्रावर होणारा परिणाम किंवा सामान्य माणसांचा वित्तीय व्यवस्थेवर असलेला अविश्वास. अगदी बरोबर. आणि तिसरं म्हणजे आव्हानांचे त्यांच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्वरूपानुसार रचनात्मक वर्गीकरण करणे, ज्यामध्ये वैयक्तिक बदल एका बाजूला आणि नैसर्गिक शेतीसारखे संरचनात्मक बदल दुसऱ्या बाजूला असतील. हो, मला खात्री आहे की या 3 बदलांमुळे लेखाची खोली आणि विश्लेषण क्षमता अनेक पटीने वाढेल.
नक्कीच. डॉक्टर राहुल खरात यांना आमची हीच विनंती आहे की आपण हे सुचवलेले रचनात्मक बदल करून हा दस्तवज पुन्हा एकदा आमच्याकडे पाठवावा, जेणेकरून आपण यावर अधिक सविस्तर चर्चा करू शकू आणि हा उत्तम विषय त्याच्या सर्वोत्तम स्वरूपात वाचकांसमोर आणू शकू. आजच्या समीक्षेत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या दस्तावेजाच्या चर्चेत.